अहिल्यानगर पुलिस अधीक्षक सोमनाथ घरगे की टीम को मिली बड़ी सफलता। 500 और 1000 के नकली नोट बनाने वाले 2 संदिग्ध लोगों को महिंद्रा थार गाड़ी के साथ गिरफ्तार किया। रात्रि गश्त के दौरान सहायक पुलिस निरीक्षक प्रहलाद गीते को सूचना मिली कि 2 व्यक्ति 500 रुपए के नकली नोट लेकर अंबिलबाड़ी शिवरा में दुकानदार से सामान खरीद रहे हैं। तुरंत कार्यवाही करते हुए एसएसपी ने अपने जांच अधिकारी को बुलाया, जहां संदिग्ध व्यक्ति अपनी थार गाड़ी के साथ दिखाई दिए। उनको हिरासत में लेने पर जिला अहिल्यानगर निवासी निखिल शिवाजी गंगराड़े और सोमनाथ मानिक शिंदे की तलाशी, जिनके पास 80,000 के नकली 500 के नोट पाए गए। सामान की तलाशी और जांच के बाद उन्होंने बताया कि संभाजी नगर निवासी प्रदीप संजय कापरे, मंगेश पंडरी, विनोद दामोदर, अरबट, आकाश प्रकाश बंसोड़े और अनिल सुधाकर पवार, इन लोगों के पास 500 के 50,000 लगभग 2 करोड़ रुपए का कागज और शाही तथा नकली नोट बनाने की मशीन और कंप्यूटर आदि जब्त किए। उक्त कार्यवाही में सोमनाथ घरगे पुलिस अधीक्षक अहिल्यानगर के साथ अतिरिक्त पुलिस अधीक्षक वैभव कालू वर्मा और सहायक पुलिस निरीक्षक ग्रामीण प्रहलाद गीते आदि लोग थे। नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री गीते आणि त्यांच्या टीमला खबर मिळालेली होती की एका ठिकाणी एक व्यक्ती वारंवार सिगारेटची पाकिटं घेऊन जात आहे आणि हे सस्पिशियस बिहेवियर दिसल्यानंतर त्यांनी रात्री जाऊन त्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीमध्ये काही 80,000 रुपयाच्या बनावट नोटा मिळाल्या। तिथून पुढे त्यांनी एक आरोपी असे साधारणतः 7 आरोपींना अटक केलं आणि यामध्ये हा सगळा मुद्देमाल जो आहे तो मिळालेला आहे। यामध्ये आपल्याला संभाजीनगर मध्ये जे MIDC वाळूज भागामध्ये एक पूर्ण बनावट नोटा बनवण्याचा कारखाना मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे सर्व जे बनावट नोटा बनवण्याचं जे सर्व जे काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। यामध्ये मग बनावट नोटा बनवण्यासाठी जो वापरला जाणारा मोठा प्रिंटर आहे, प्रिंटिंग मशीन आहे ते मिळालेलं आहे। त्याचं डिझाइन बनवण्यासाठी जे लॅपटॉप्स वापरलेले आहेत ते आहेत। त्याच्यासाठी जे कलर कॉम्बिनेशनसाठी जे कार्ट्रिजेस आहेत ते मिळालेले आहेत, कटर मशीन्स मिळालेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ज्या एकूण नोटा मिळालेल्या आहेत त्या साधारणतः 60 लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळालेल्या आहेत आणि 2,16,00,000 रुपयाचं बनावट नोटा बनवण्यासाठी जे कागद आणि ते जे काही मटेरियल आहे ते मिळालेलं आहे। असं टोटल साधारण 88 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये आता जे 7 लोक जे मिळालेले आहेत हे एकतर डिस्ट्रीब्युशन मध्ये होते आणि यातले काही प्रोडक्शन मध्ये काम करणारे होते। अद्याप ही आपण फरार आरोपींना शोधतो आहे की जे डिझायनिंग मध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती। या ज्या बनावट नोटा आहेत या सामान्य माणसाला ओळखता येणार नाहीत इतक्या खऱ्या वाटाव्यात अशा आहेत। अगदी अत्याधुनिक प्रिंटिंग मशीन या लोकांनी वापरलेला आहे आणि यांचा हा जो काही ट्रॅक आहे हा नेवासा, शेवगाव आणि इकडे संभाजीनगर अशा पद्धतीने हे सगळे आरोपी जे आहेत ते पसरलेले होते आणि या भागांमध्ये हे ज्या बनावट नोटा आहेत ह्या खपवण्याचं हे काम करत होते। तर या आपण आता पुढे जे फरार आरोपी आहेत तर त्यांचा आपण शोध घेत आहोत।